नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याला वॉरेन बफे गुंतवणुकीचं बायबल मानतात. हो, बरोबर ओळखलत. बेंजामिन ग्रॅहम यांचं द इंटेलिजंट इन्व्हेस्टर. चला तर मग या दडलेली गुंतवणुकीची रहस्य एकदम सोप्या भाषेत उलगडून पाहूया. अच्छा, शेअर बाजाराचं नाव ऐकलं की काय वाटतं? अनेकांच्या मनात एकच चित्र येतं. सतत वर खाली होणारे आकडे, कधी फायदा कधी तोटा, जणू काही जुगारच. आणि खरं सांगायचं तर ही भीती अगदी स्वाभाविक आहे. पण थांबा, काय होईल जर मी सांगितलं की या गोंधळातही अगदी शांतपणे आणि सुरक्षितपणे संपत्ती वाढवता येते? आज आपण तेच बघणार आहोत. तर मग चला शेअर बाजाराकडे बघण्याचा आपला चष्माच बदलून टाकूया. सतत जोखीम पत्करण्याऐवजी ती टाळायची कशी आणि घाई गडबड न करता शांतपणे विचारपूर्वक संपत्ती कशी निर्माण करायची याचीच गुरुकिल्ली आज आपण समजून घेणार आहोत. ओके, तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी योग्य मानसिकता कशी ठेवायची ते पाहू. मग गुंतवणुकीची काही मूळ तत्त्व समजून घेऊ. त्यानंतर एक पक्की रणनीती कशी बनवायची, आपल्या भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं आणि शेवटी गुंतवणुकीचा प्रत्यक्ष मार्ग कसा निवडायचा हे सगळं आपण बघणार आहोत. चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपली मानसिकता. आपण बाजारात नक्की काय करतोय? सट्टा लावत आहोत की एखाद्या व्यवसायात मालकी घेत आहोत? विश्वास ठेवा, हा एकच विचार आपल्या गुंतवणुकीचा संपूर्ण निकाल ठरवू शकतो. हा फरक अगदी सोपा आहे पण खूप महत्वाचा. बघा, एक गुंतवणूकदार विचार करतो, मी ज्या कंपनीचा शेअर घेतोय तो व्यवसाय म्हणून कसा आहे, तो टिकेल का, नफा कमवेल का? या उलट एक सट्टेबाज फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, या शेअरची किंमत उद्या वाढेल का? कळला फरक? एक जण व्यवसायाचा मालक बनू पाहतोय तर दुसरा फक्त किमतीवर पैज लावतोय. ठीक आहे, मानसिकता तर समजली. आता वळूया ग्राहम यांच्या तत्वज्ञानाच्या गाभ्याकडे. काही असे नियम जे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा अक्षरशः कणा आहेत. आता भेटूया ग्राहम यांच्या एका भन्नाट कल्पनेला. त्याचं नाव आहे मिस्टर मार्केट. कल्पना करा की शेअर बाजार म्हणजे तुमचा एक पार्टनर आहे, पण हा पार्टनर जरा लहरी आहे, म्हणजे खूपच मूडी. तो रोज तुमच्या दारात येतो आणि शेअर विकत घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी वेगवेगळ्या किमती सांगतो. मग आता ह्या मिस्टर मार्केटशी वागायचं कसं? खूप सोपं आहे. त्याच्या भावनांमध्ये आपण अजिबात वाहून जायचं नाही. जेव्हा तो घाबरलेला असतो, निराश असतो आणि स्वस्तात शेअर विकायला येतो, तीच आपल्यासाठी खरेदीची सुवर्णसंधी असते. आणि जेव्हा तो खूपच उत्साही असतो, हवेत असतो आणि अवास्तव किंमत सांगतो, तेव्हा त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष करायचं. बस इतकंच. आणि इथेच ग्रॅहम यांचा एक महत्त्वाचा नियम लागू होतो. किंमत म्हणजे जे आपण देतो आणि मूल्य म्हणजे त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं. हे लक्षात घ्या की एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअरची किंमत रोज बदलू शकते, पण त्या कंपनीची खरी ताकद, तिचं खरं मूल्य एका दिवसात बदलत नाही. हुशार गुंतवणूकदार याच फरकाचा फायदा घेतो. आणि आता येतो ग्राहम यांचा सगळ्यात महत्त्वाचा नियम, मार्जिन ऑफ सेफ्टी. याचा सरळ सोपा अर्थ आहे, नेहमी डिस्काउंटमध्ये खरेदी करा. जसं आपण दुकानात सेल लागल्यावर खरेदी करतो ना, अगदी तसंच शेअर खरेदी करताना त्याच्या खऱ्या मूल्यापेक्षा तो कमी किमतीत मिळतोय का हे पाहायचं. ही सवलतच आपलं सुरक्षा कवच आहे. हे एका उदाहरणाने अगदी स्पष्ट होईल. समजा तुम्हाला वाटतं की एखाद्या कंपनीच्या शेअरचं खरं मूल्य आहे 100 रुपये, पण बाजारात तो तुम्हाला फक्त 60 रुपयांना मिळतोय. तर मग तुमच्याकडे 40 रुपयांचं किंवा 40% एक सेफ्टी मार्जिन आहे, म्हणजे एक प्रकारची सुरक्षिततेची उशी आहे. उद्या काही चूक झाली किंवा बाजार खाली आला तरी हे मार्जिन आपल्याला वाचवतं. हे तत्वज्ञान आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, सिक्सर मारण्याच्या नादात विकेट गमावू नका. म्हणजेच आक्रमक होण्यापेक्षा बचावात्मक खेळा. मोठं नुकसान टाळणं हे मोठा नफा कमावण्यापेक्षा नेहमीच जास्त महत्त्वाचं असतं. साधं गणित आहे. जर आपले 100 रुपये 50 झाले तर ते पुन्हा 100 करायला आपल्याला 100% परतावा मिळवावा लागेल. विचार करा, हे किती अवघड आहे. बरं, आतापर्यंत आपण सिद्धांत पाहिले, पण या सिद्धांतांना प्रत्यक्षात कसं आणायचं? स्वतःसाठी एक पक्की गुंतवणुकीची रणनीती कशी तयार करायची? चला ते पाहूया. ग्रॅहम म्हणतात की गुंतवणूकदार मुख्यत्वे 2 प्रकारचे असतात. पहिला, संरक्षणात्मक गुंतवणूकदार, ज्याला जास्त धावपळ नकोय, जो हळू पण सुरक्षितपणे पुढे जातो. आणि दुसरा, उद्योजक गुंतवणूकदार, जो जास्त वेळ द्यायला, जास्त अभ्यास करायला तयार असतो आणि त्याला सरासरीपेक्षा जास्त परतावा हवा असतो. आता यापैकी आपण कोण आहोत हे आधी ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. समजा आपण ठरवलं की आपण संरक्षणात्मक गुंतवणूकदार आहोत.
तर मग आपल्या रणनीतीचे 4 मुख्य स्तंभ कोणते असतील? पहिलं, एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक ठेवू नका, ती वेगवेगळ्या चांगल्या स्टॉक्समध्ये पसरा. दुसरं, पोर्टफोलिओला स्थैर्य देण्यासाठी त्यात बॉन्ड्ससारख्या सुरक्षित गोष्टी ठेवा. तिसरं, फक्त अशाच कंपन्या निवडा ज्या आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत आणि अनेक वर्षांपासून नफा कमवत आहेत. आणि चौथं, कितीही चांगली कंपनी असली तरी तिच्यासाठी अवास्तव किंमत देऊ नका. योग्य किंमत मिळेपर्यंत संयम ठेवा. ठीक आहे, आता आपण गुंतवणुकीतल्या सगळ्यात मोठ्या अडथळ्याबद्दल बोलणार आहोत. आणि हा अडथळा शेअर बाजार नाही, तर आपलं स्वतःचं मन आहे. ही एक आतली लढाई आहे. एक प्रश्न विचारतो, आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासातला सर्वात मोठा धोका कोणता असू शकतो? बाजारातली घसरण, एखादा मोठा आर्थिक संकट, की आणखी काय? आणि याचं उत्तर कदाचित आपल्याला आश्चर्यचकित करेल. सर्वात मोठा धोका बाहेर बाजारात नाहीये, तो आपल्या आत आहे. आपल्या स्वतःच्या भावना, भीती आणि लोभ हेच आपले सगळ्यात मोठे शत्रू आहेत. आणि हे शत्रू काम कसं करतात ते बघा. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा सगळे लोभाने पछाडलेले असतात आणि महागडे शेअर्स खरेदी करतात. आणि जसा बाजार कोसळतो तेव्हा भीतीने तेच शेअर्स कवडीमोल भावाने विकून टाकतात. एक यशस्वी गुंतवणूकदार याच्या अगदी उलट करतो. तो गर्दीच्या विरुद्ध चालतो आणि आपल्या भावनांवर पूर्णपणे ताबा ठेवतो. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी एक स्पष्ट, कृतिशील आराखडा पाहूया. म्हणजे नुसती चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती. तर मग सुरुवात कशी करायची, ही 5 सोपी पावलं आपल्याला उचलायची आहेत. 1. तुमचे नियम लिहून काढा, म्हणजे भावनांच्या भरात निर्णय चुकणार नाहीत. 2. चांगल्या कंपन्यांची एक वॉचलिस्ट तयार करा. 3. योग्य किंमत मिळेपर्यंत, म्हणजे मार्जिन ऑफ सेफ्टी मिळेपर्यंत धीर धरा. 4. रोजच्या रोज आकडे बघत बसू नका, काही महिन्यांतून एकदा आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या योजनेला चिकटून राहा. ग्राहम यांचं हे एक वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाने संपूर्ण गुंतवणुकीचं सार आहे. ते म्हणतात, हुशार गुंतवणूकदार एक वास्तववादी असतो जो आशावाद्यांना विकतो आणि निराशावाद्यांकडून खरेदी करतो. याचा अर्थ काय? सोपा आहे. जेव्हा बाजारात सगळे अतिउत्साही असतात तेव्हा विक्रीचा विचार करा, आणि जेव्हा सगळे घाबरलेले असतात तेव्हा खरेदीची संधी शोधा. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपल्याला रॉकेट सायंटिस्ट असण्याची काहीही गरज नाहीये. गरज आहे ती फक्त शिस्त, संयम आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची. कारण गुंतवणुकीच्या जगात हुशारीपेक्षा शांतपणा नेहमीच जास्त फायदेशीर ठरतो.